कसं आहे भावांनो, तर आज आलेलो आहे मी आरवाडीला आणि आरवाडीला माझी आज आहे पहिली झाडपिडी. तर सकाळचे 5 वाजलेले आहेत ऑलरेडी आणि मी सगळा मंदिराचा परिसर साफ करून माझं झाडपिडीचं काम केलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता बरेचसे झाडपिडी ऑलरेडी आरतीसाठी तयार होऊन मंदिरात बसलेले आहेत. तर इकडच्या कोपऱ्यात मंदिरासाठी जी लागणारी आरतीचा जो ज्वाला आहे तो पेटवण्याचं काम केलं जातं तिथून. आणि आम्ही चाललेलो आहे आता अब्दगिरी उचलायला. अब्दगिरी खांद्यावर घेऊन प्रत्येक झाडपिढीनं आरतीसाठी उभं राहायचं असतं. तर मी पण घेतलेलं आहे आणि आरतीसाठी तयार झालेलं आहे. आरती नुसती चालूच होणार होती की त्यांनी ढोल वाजवायला लागले की आरती चालूच होणार होती. लगेच अब्दगिरी नावाची जी मेंढी आहे ती लगेच आरतीसाठी तयार झालेली होती आणि ती लगेच ढोलाच्या आवाजावर लगेच येऊन मंदिरात उभी होती. आणि असे बरेचसे मुके प्राणी जे ढोलाच्या आवाजावर मंदिराच्या दिशेने पळत येत असतात. जसं की अपंग कोकरूसकट मंदिराच्या दिशेने आरतीसाठी आलेलं होतं. आणि आरती झाल्यानंतर आम्ही प्लॅन केला मंदिर धुण्याचा. तर आमचे पुजारी आणि आम्ही दोघांनी प्रेशर पंपची जेट जोडलं आणि मंदिराच्या पायऱ्या वगैरे धुवून घ्यायला सुरुवात केली. आणि पायऱ्या धोत देत मस्तपैकी अशी दुपारची एक झोप काढली आणि संध्याकाळी 5 वाजता परत एकदा झाडपिडी करण्यासाठी तयार झालो. तर मंदिराच्याच भागात असलेले झाडू घेऊन मंदिराचा परिसर झाडण्याचं काम आम्ही केलं. बऱ्याचशा लेडीजही होत्या, त्याही मंदिराचं क्लिनिंग करत होते. त्यानंतर आम्ही आजच नवीन जॉईन झालेल्या 2 झाडपिढींना घेऊन मंदिराचा काहीसा परिसर स्वच्छ केला. आणि महत्त्वाचं सांगायचं म्हणजे संध्याकाळच्या ह्या आरतीला ढोलाचा आवाज चालू झाला की भागीरथी आपल्या मनाला पळत येत असताना आम्ही अब्दगिरी घेऊन खांद्यावर घेऊन आरतीसाठी उभं राहत होतो. आरती झाल्यानंतर थोडा वेळ बसलो की त्यानंतर लगेच पुजाऱ्यांचा आवाज आला, जेवायला ताटं करायचे चाललेत, तुम्ही सगळे येता का? तुम्ही आत्ताही बघू शकता भागीरथी मंदिरातच बसलेले आहे. आणि मंदिराच्या बाजूला साला नसणाऱ्या पुजारी प्रत्येक झाडपिढीला जेवणाची व्यवस्था करतो. तर मी लगेच जेवणाला जाऊन बसलो. तर वन ऑफ द मोस्ट टेस्टीएस्ट जेवण म्हणलं तरी चालेल की गरा भात आणि आमटी.